या पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। पीपीपीचा प्रमुख बिलावल भुट्टोचं चिथवणीखोर वक्तव्य समोर आलेलं आहे। एकतर आमचं पाणी नदीत वाहेल किंवा त्यांचं रक्त, भारताची लोकसंख्या जास्त असू शकते पण आम्ही धाडसी लोक आहोत, सीमेवरती आमचा आवाज तुम्हाला योग्य उत्तर देईल असं भुट्टो म्हणतोय। सिंधू जल करार स्थगितीनंतर बिलावल भुट्टोचं हे वक्तव्य समोर येत आहे। एकतर आमचं पाणी नदीत वाहेल किंवा रक्त वाहील असं वक्तव्य केलंय। इसी सिंधु दरिया के साथ खड़े होके भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा। या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। ऐसे नहीं हो सकता, ऐसे नहीं हो सकता कि एक दिन तू उठ जाए और ये फैसला करे कि आप इंडस वाटर ट्रीटी को नहीं मानते हैं। ना बैनुल-अक़वामी सतह पे ये माना जाएगा, ना पाकिस्तान के अवाम ये मानेंगे और आपके अपने भारत के अवाम भी ये जुल्म हमारा सिंधु के खिलाफ बर्दाश्त नहीं करेंगे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम जवळ असलेल्या बैसरन खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली आणि या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतलेली आहे। दहशतवादी आसिफ शेख आदिल गुरीचं घर पाडल्यानंतर आणखीन 2 दहशतवाद्यांची घरं स्फोटकं लावून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। हे दहशतवादी 2023 पासून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेले आहेत। लष्कराने जून 2023 पासून लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असलेल्या एहसान अहमद शेख याचे 2 मजली घर आयईडी स्फोटकं लावून जमीनदोस्त केलाय, तर शहीद अहमदचं घर सुद्धा पाडण्यात आलेलं आहे। पुढची बातमी अहमदाबादमधून येते। अहमदाबाद शहरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना पकडण्याची मोठी शोध मोहीम आता राबवली जाते। या कारवाई दरम्यान 400 पेक्षा अधिक संशयास्पद स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आलंय। अहमदाबाद गुन्हे शाखेने एसओजी ईओडब्ल्यू पथकांच्या मदतीने ही मोठी कारवाई केलेली आहे। दरम्यान देशभरातून पाकिस्तानी नागरिक सुद्धा पाकिस्तानात परतण्यास आता सुरुवात झालेली आहे। पैदाश इंडिया की है, शादी पाकिस्तान में। तो आज जा रहे हो, किस वजह से जा रहे हो, क्या हुआ? ये इस मसले की वजह से जा रहे। तो आपको छोड़ने हैं साथ जिनकी शादी थी? वे कैसे आधे भाई आए आधे आए नहीं, इतनी परेशानी गुजर। श्रीनगर में हुआ, वो क्या समझते हैं आप? वो गलत ही हुआ, गलत बात तो गलत या करता कोई है, भुगतना हमारे जैसों को पड़ जाता। हम 10 साल के बाद आए, 1.5 महीने का वीजा था, 3 साल हो गया। हम इतने परेशान थे वीजे के लिए, मिला तो यहाँ आके यो हमारे साथ हुआ। सब कोई रोते पीटते रह गए, दुनिया शादी में शामिल हो रही, हम मुसाफिर रास्ते में चल रहे। हाँ, शादी हैगी थी, शादी में आ रहे थे। कल शादी हैगी थी तो अचानक ये हादसा की वजह से इनको जाना पड़ गया वापसी, इन्हें छोड़ने के लिए आए हैं। तो जो हादसा हुआ श्रीनगर में, जो आप समझते हैं जो अटैक, जो बंदे मारे, उस पर आपको कैसे देखते हैं? गलत हुआ जी, बुरा हुआ, बहुत गलत हुआ। देखिए, जिसने भी किया अच्छा नहीं किया ये। और 26 तारीख को इनकी बहन की शादी, लड़की की शादी है। आज निकाह उसका। हमारा 1.5 महीने का वीज़ा था, हमारे को 15 दिन हुए आए को, आज वापस जा रहे हैं। और शादी आज निकाह है उनका, और हमारी वजह से उन्होंने निकाह लेट करा था कि भाई पाकिस्तानी आएंगे ना, उनके सामने हम शादी करेंगे, कुछ चल खुशी हो जाएगी। तो सर जो हालात पैदा हुए, जो हुआ है श्रीनगर में, उसको आप कैसे देखते हैं? वो गलत है, गलत बात तो गलत है, लेकिन ये गलत है कि एक आम आवाम को परेशान करना। जिन्होंने करा उनको फांसी पे लटका दो। मंडळी, जम्मू काश्मीरमधील पहलगाम इकडे पर्यटकांवरती हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी एक तरुण धावून आला। सय्यद आदिल हुसेन शहा या अवघ्या 20 वर्षांच्या युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरं जाणाऱ्या सय्यदचा या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत केली। पहलगाम इकडे मदतीसाठी गेलेले कार्यकर्ते आणि
सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून सय्यदच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आलेला आहे। यावेळेला उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिलाय। पर्यटकांवर तो गोळीबार करू नये पुन्हा म्हणून त्याने जीवाची बाजी लावली आणि त्याच्यामध्ये मागून दुसऱ्या एका आतंकवाद्याने अतिरेक्याने त्याला गोळ्या घातल्या आणि तो त्याच्यामध्ये शहीद झाला। त्याच्याशी त्याच्या परिवाराशी देखील मी आज फोनवर बोललो। आपले कार्यकर्ते तिथे गेले, त्याला देखील एक परिवाराला त्याच्या 5 लाख रुपयाची मदत केली आणि त्याचं जे मोडकळीस आलेलं घर देखील आपले कार्यकर्ते तिथं त्याला पुन्हा बांधून देतील। नमस्कार, मी अमित कदरे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। आणि पहलगाम हल्ल्याबाबतची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकर असल्याचं समोर आलेलं आहे आणि याच आदिलने पर्यटकांवरती गोळ्या चालवल्याची माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। आदिल हुसेन ठोकरने लष्कर तोयबाच्या पाकिस्तानमधील कमांडर सैफुल्लाह कसूरी आणि अबू मुसा यांच्याशी संग करून पहलगाम हल्ल्याची योजना आखल्याची माहिती समोर येते। अनंतनागमध्ये राहणारा वलीम मोहम्मद ठोकरचा आदिल हा मुलगा आहे। 22 एप्रिलला पहलगाम जवळील बैसरण इथे हल्ला झाला आणि 26 पर्यटकांचा यात मृत्यू झाला। या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल सध्या फरार आहे आणि त्याच्या साथीदारांचा युद्ध पातळीवरती सध्या शोध घेणं सुरू आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षांचा आदिल 2018 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होताना दिसलेला होता। तेव्हा तो खरं तर प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्याच वर्षी आदिल पाकिस्तानला गेला आणि त्यानंतर तो बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानातील दहशतवादी संघटना LET मध्ये सामील झाल्याची माहिती समोर आली। 2024च्या मध्यात आदिल पुन्हा राजौरी पूंछ भागामध्ये आणि या वर्षाच्या सुरुवातीला घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत तो दिसलेला होता। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये आदिल नियंत्रण रेषेवरून भारतात परत घुसला। दोडा किश्तवाड भागामध्ये तो सक्रिय होता आणि आता याच आदिलच्या मुसक्या आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी सुरू केलेली आहे। प्रशांतीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। काय नेमकी माहिती समोर येते? हल्ल्याचा मास्टरमाइंड जो आहे तो आदिल असल्याचं समोर येत आहे। बरोबर, या हल्ल्याचा मास्टरमाइंड जो आदिल आहे त्यांनी लष्करी तोयबाच्या कमांडरसोबत ज्या पद्धतीने संपूर्ण पहलगामच्या वर जो हल्ला झाला, निष्पाप पर्यटकांवरती जो हल्ला झाला होता, त्या 26 जवळपास पर्यटक दगावले होते, त्या सगळ्या संदर्भात जर बघितलं आपण तर त्या सगळ्या कट रचनामागे आदिलच हा मुख्य कटकर्ता होता अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाचं आहे की हा जो आदिल आहे हा 2018च्या जवळपास हा पाकिस्तानमध्ये गेला होता आणि पुन्हा 2024 मध्ये तो या भागात पाहायला मिळाला, भारतामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता। आणि त्यानंतर जी माहिती पुढे आलेली आहे, साधारणतः जी माहिती अशी आहे की साधारणतः राजौरी आणि पूंछ या भागामध्ये साधारणतः हा 8 दिवसापूर्वी पाहायला मिळाला होता आणि लष्कर तोयबाच्या 2 प्रमुख कमांडर जे आहेत त्यांच्यासोबत त्यांनी हा संपूर्ण कट रचला होता। त्यामुळे त्याचा आता मुसक्या आवडण्याचा प्रयत्न भारतीय लष्कर आणि निमलष्करी दल जे आहे आणि सोबत जम्मू काश्मीर पोलीस देखील करत आहे। त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या मुसक्या आवडण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या वतीने देखील युद्ध स्तरावरती होत आहे। स्टुडिओ निश्चित आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सध्या आपल्यासोबत आहेत। महाजन सर, या हल्ल्याचा जो मास्टरमाइंड आहे तो आदिल असल्याचं समोर आलेला आहे। असं आहे की मास्टरमाइंड एक असतो, त्याच्याबरोबर अजून 5-6 जण असतात आणि त्याच्याशिवाय त्यांना मदत करणारी एक 15-20 फौज असते। तर हे सगळेच महत्वाचे असतात आणि या सगळ्यांनाच पकडायला पाहिजे आणि त्यांना पकडून मारायला पाहिजे। तर त्याच्याकरता आता म्हणजे इंटेलिजन्स बाबी चालू आहेत, शोध मोहीम सुरू झालेल्या आहेत आणि मला खात्री आहे की पुढच्या काही वेळामध्ये हे जे दहशतवादी जे याच्याकरता जबाबदार होते त्यांना नक्कीच मारलं जाईल। आणि जर हे दहशतवादी म्हणजे जनरली असं म्हटलं जातं की दहशतवादी जे काश्मीरमध्ये असतात त्यांचं आयुष्य 5 किंवा 6 महिन्याहून जास्त नसतं, म्हणजे पुढच्या काही वेळात ते नक्कीच 100% मारले जाईल। आणि जर त्याच्यातले काही जर दहशतवादी जर म्हणजे भारतातले किंवा काश्मीरमधले असतील तर अर्थात आपण अजून एक कारवाई त्यांच्या विरुद्ध करतोय की त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती सुद्धा डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतोय। जसं काल झालं होतं, 3घांच्या घरांना उडवून देण्यात आलं होतं। तर ते तर होईलच, होतच राहील, परंतु या दहशतवाद्यांपेक्षा त्यांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा अतिशय भयंकर आहेत। आपण जर बघितलं असेल, जर तुम्ही आजची जर पाकिस्तानची वर्तमानपत्र वाचली असतील आणि तुम्ही ती आरामात इंटरनेटवरती वाचू शकता, डॉन किंवा अशी, तर त्यांनी काही भारतीय नेत्यांची नावं दिलेली आहेत ज्याची नावं मला घ्यायची इच्छा नाहीये,
म्हणतात की बघा हे भारतीय नेतेच म्हणतात की मुसलमान भारतामध्ये सुरक्षित नाहीत म्हणून दहशतवाद्यांनी हल्ला करून हिंदूंना मारलं. तर हे जे अशा प्रकारचं जे समर्थन दिलं जातं दहशतवाद्यांना, सो कॉल्ड राजकीय पक्ष म्हणा, काही तथाकथित विद्वान म्हणा, तथाकथित ऍक्टिव्हिस्ट म्हणा, तथाकथित एनजीओज म्हणा, यांचं काय? तर हे सगळे जे रॉंग म्हणजे ज्यांना यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई व्हायलाच पाहिजे. म्हणजे बरं. ज्यांनी फिजिकली मदत केली, ज्यांनी दहशतवाद्यांना रस्ता दाखवला, ज्यांनी दहशतवाद्याला खायला आणि प्यायला दिलं, त्यांच्याविरुद्ध तर कारवाई होतेच आहे, होईलच ते. परंतु जे त्यांना जे वैचारिक समर्थन जे लोक देत आहेत हो. त्यांच्याविषयी काय, तर त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई करायची गरज आहे. कारण या सगळ्यांची नावं पाकिस्तानी वर्तमानपत्रात आली बरं का. तुम्ही बरं. तुमच्या रिसर्च टीमला कामाला लावा आणि त्यांची नावं काढा आणि त्यांच्याविरुद्ध काय हा सुद्धा प्रश्न कधी विचारायला लावा मीडियाला, जनतेला, बाकी लोकांना. निश्चित. महाजन सर, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.